उन्हाळ्यात आपण एक असा पदार्थ बनवतो जो की आपण वर्षभर साठवणीचा पदार्थ म्हणून वापरतो, ते म्हणजे आंब्याचं लोणचं. इथं आंबे आणले गावाकडचे, ते मी दिवसभर पाण्यामध्ये भिजत घातले आणि रात्री याला स्वच्छ धुवून पुसून घेतले कोरड्या कपड्यांनी. याला थोडाही पाण्याचा थेंब ठेवायचा नसतो, जेणेकरून आंबे आहे ते खराब होणार नाहीत. पाणी राहिलं का आंब्याला लवकर म्हणजे लोणच्याला लवकर बुरशी लागते किंवा खराब होतात. त्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले. दिवसभर ते फॅन खाली सुकवले आणि रात्री मग आणखी त्या फोड्या आहेत ते स्वच्छ पुसून घेतल्या. त्याला जे काय टरफल वगैरे आहे किंवा ते थोडं कुळीचं राहिलेलं असतं ते काढून घेतलं आणि मग हळद मीठ लावायला घेतलं. आता इथं माझ्याकडे 2 प्रकारचे आंबे आहेत. एक पूर्णपणे कच्ची कैरी होती आणि एक थोडंसं पाड आलेली कैरी होती, म्हणून मी 2 वेगवेगळ्या बरणीमध्ये घातले आणि हे असं 2 दिवसासाठी ठेवणार आहे, जेणेकरून त्याला पाणी सुटेल. आणि एकदा का पाणी सुटलं का मग ते पाणी बाजूला काढायचे आहेत, फोडी वेगळ्या करायच्या आहेत आणि नंतर मग त्याला मसाला लावायचा आहे. आता मसाला लावताना एकदम कडक तेलामध्ये मसाले आहेत ते परतायचे नाहीत, तर एकदम तेल कडक करायचं आहे, थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे. मग त्यामध्ये जे आपण मसाले केले ते त्यामध्ये टाकायचे आहेत, थोडेसे हे होऊ द्यायचे आहेत आणि मग आपल्याला पूर्णपणे तेल थंड झाल्यानंतर मग ते घालायचं आहे. आता इथं बघा फोडीना चांगलं पाणी सुटलेलं. आता हे पाणी बाजूला काढणार आहे आणि मग याला मी 1 ते 2 तासानंतर मग मसाले लावणार. मसाल्यामध्ये लसूण, मेथी, जिरे आणि मोहरी घेतलेली आहे. मेथी, जिरे, मोहरी थोडंसं बारीक केलं आणि मग ते तेलामध्ये टाकून पूर्णपणे तेल थंड झाल्यानंतर मग हे यामध्ये ओतलं. आता यानंतर वरतून आपल्याला तेल ओतायचं आहे.